नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रतीक पाटील नामधारी सीड्स कंपनीमध्ये पुणे जिल्ह्याचा कंपनी प्रतिनिधी म्हणून काम करतो। आज मी पारगाव मेमाने तालुका पुरंदर जिल्हा पुणे या भागातील शेतकरी श्री मेमाने यांच्या शेतावरती आलोय। वाटाणा लावलाय त्यांनी, पण जाणून घेऊया त्यांचा अनुभव काय आहे। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव दादा? नारायण मेमाने। आपण कोणत्या कंपनीची व्हरायटी लावली आहे? मी आता नामधारी सीडची अर्ली गोल्ड ही व्हरायटी लावली वाटाण्याची। बर, तुम्ही हेच वाण का निवडलं? मी गेल्या महिन्यापूर्वी हाच वाण केलता ट्रायल म्हणून। बर, मला रिझल्ट चांगला गावला। 9-10 तोडे गावले झाले। व्हरायटी चांगली असल्यामुळे मी परत ह्याच व्हरायटीची लागण केली। आता ह्याची बी आता 4-5 तोडे झाले। एका शेंगात 10-10, 11 दाणं आहेत। फुटवा मध्ये चांगला आहे। एका टाळ्याला 27, 30 शेंग आहे। त्यामुळे चांगली व्हरायटी आहे। मी व्हरायटी महिन्यापूर्वी केल्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला गावल्यामुळे परत व्हरायटीची निवड केली। कुठं बियाणे कुठं उपलब्ध झालं तुम्हाला? सासवडी देशमुखच्या शेती उद्योग भांडाराच्या दुकानात मिळालेली आहे व्हरायटी। बर, व्हरायटी तुम्हाला छान वाटली, आवडली? 1 नंबर व्हरायटी। मार्केटमध्ये दर वगैरे काय? दर आता चालू आहे 150-160 रुपये किलो चाललेला आहे। आता मार्केट बी चांगलं आहे आणि व्हरायटी चांगली आणि शेंगाला चमक असल्यामुळे मार्केटमध्ये त्याला जास्त प्रमाणात उठाव आहे। आणि खाऊन बघितलंय तुम्ही? 1 नंबर लागतं, खायला पण गोड आहे, 1 नंबर लागतं, चवीला गोड आहे। याच्यावरती आता तुम्ही सांगितलं की 25-26 शेंगा एका ह्याला लागतं। त्याची हाईट, जी जाळीची हाईट म्हणतो आपण, ती हाईट दाखवू शकतो मी तुम्हाला? 1 मिनिट दाखवा। हाईट पण चांगली झाली। ते पावसामुळे पडल्यामुळे थोडं हे झालेलं आहे, बघताय तुम्ही। एकाला 4-4, 5-5 हे फुटवे आहेत। हे 5 फुटवे, परत फुटवे निघलेत। 3-3, 4-4 फुटवे आहेत। पाहू शकता तुम्ही, बरोबर आहे, पाहू शकता। चांगली व्हरायटी। दादांनी ड्रिप वरती करण्याचं कारण काय? पावसाचं वातावरण इथून पुढे जास्त प्रमाणात असतं आणि हा सीझन म्हणजे ह्या सीझनला कोण वाटाणा करीत नाही। बर, म्हणजे व्हरायटी चांगली असल्यामुळे मी मल्चिंगचा वापर केला आणि व्हरायटी मल्चिंगवर लावण्याचा निर्णय घेतला, पण सक्सेस झाला। व्हरायटी चांगली असल्यामुळे उत्पन्नही बऱ्यापैकी चांगलं झालं। बर, आता तुम्हाला ह्याच्यावरती म्हणजे लाल कोळी किंवा बुरशीचं काही जाणवलं का? आता ते वातावरणावरती डिपेंड होतं। ऊन वाचलं की लाल कोळीचा अटॅक होता, म्हणजे स्प्रे घेतलेत मी, लाल कोळीचे बी स्प्रे झाले, कंट्रोल झाले। कंट्रोल झाले 2-3 स्प्रे कंट्रोल झालेले। ते वातावरणावर डिपेंड राहतं, बुरशी, लाल कोळी, कीड। येस, बरोबर। शेवटी आता एवढा पाऊसही आहे, भयंकर पाऊस चालू आहे सगळीकडे, तुम्ही बघू शकता। आणि तरी पण तुम्ही वाटाण्याचा प्लॉट एवढा जबरदस्त आणलाय की अगदी शेतकऱ्यांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे। आता पावसामुळे थोडं हे झालं, नाही तर वाटाण्याची जाळी गुडघ्याच्या वर जात होती, गुडघ्याच्या वर होती। माझे काही 10 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे, काढून ठेवलेला, ती बी तुम्हाला दाखवू वाटल्यास दाखवू शकतो। चालेल, ओके, ठीक आहे। दादा तुमचं हे क्षेत्र किती आहे टोटल? आणि याला बियाणे किती लागलं? 9 किलो बियाणं लागलं। कमी लागलं म्हणजे? कमी लागलं, कारण तुम्ही मल्चिंग मल्चिंग बी कमी लागलं। बर, आणि आज तोडा किती आहे? आज 4था तोडा चालू आहे। आज 4था तोडा आहे। एका तोड्याला कमीत कमी 700 ते 800 किलो माल निघतोय। एका तोड्याला 700 ते 800? 3-4 दिवसाच्या रनिंग, 3 दिवसांमध्ये तुम्ही 800 किलो पर्यंत माल काढत आहे, म्हणजे चांगलंच आहे। उत्पन्न चांगलं आहे। दादा मला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हाला। तुम्ही बऱ्याच वर्षांपासून वाटाणा करत आहात, तर तुम्ही याआधी ज्या व्हरायटी लावत होतात, तर त्या व्हरायटीमध्ये आणि या व्हरायटीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? त्या व्हरायट्या पहिल्या म्हणजे काय व्हायचं, मरीचं प्रमाण जास्त राहायचं। प्लॉट मध्ये कमीत कमी 20-30% प्लॉट मरीने जायचा। पण ह्यात मरीचा कुठल्याही प्रकारचा ही नाही, म्हणजे मरीचं प्रमाण मरीचा विषय नाही। आणि ह्याला एव्हरेज चांगले 10-10, 11-11 एका शेंग ताण आहेत। एका कमीत कमी 4-4, 5-5 फुटवे, 27-30 शेंग ऑलरेडी त्याला आहे, म्हणजे उत्पन्नाला सरस आहे, सगळ्यापेक्षा सरस। त्यामुळेच तुम्ही हे निवड केली। बरं, आता तुम्ही तुमचा अनुभव ऐकून आम्हाला छान वाटलं, बट दुसऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही अजून काय सांगाल तुमच्या अनुभवावर? जे वाटाण्याचे पीक करतात, माझं तर असं म्हणणं आहे की नामधारी कंपनीचा अर्ली गोल्ड हीच व्हरायटीची निवड करावी, चांगली व्हरायटी आहे। ओके, धन्यवाद।